नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ रास जर तुमची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीचे अधिक महिना संपल्यानंतरचे जून महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. कसा असेल हा जून महिना तूळ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, नात्याबद्दल, बिझनेस, नोकरी किंवा तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा शिक्षणाच्या काही समस्या असतील, प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, मार्ग मिळत नसेल, तर एकदा तुम्ही पत्रिका तपासावी. पत्रिका तपासून आपल्याला कळतं की त्यात कोणत्या बाधा, दोष तर नाही ना. आणि बाधा, दोष असतील तर मग कोणते उपाय करावेत, कोणती सेवा करावी, घरच्या घरी राहून आपण हे करू शकतो. पण आधी पत्रिका तपासणं महत्त्वाचं असतं. त्यात कोणते दोष, कोणते ग्रह वाईट परिणाम देत आहेत ते बघावं लागतं. आणि कधी आपला हा चांगला काळ सुरू होणार आहे ते सुद्धा कळतं. यासाठी पत्रिका तपासणं, बघणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही दिलेल्या आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर तुमची पत्रिका तपासून योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडतील. काहींना आर्थिक लाभ होईल, तर काहींना अशा गोष्टींचा सामना करावा लागेल ज्यामुळे त्यांची विचारसरणीच बदलून जाईल. विशेष म्हणजे जून महिन्यात तूळ राशीच्या लोकांसमोर एक अशी संधी येऊ शकते जी त्यांचे भविष्य पूर्णपणे बदलू शकते. पण त्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय त्यांना घेणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अधिक महिना संपल्यानंतर तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतीलच. ज्या गोष्टी तुम्ही अनेक दिवस चिंतेमध्ये होता त्या आता दूर होतील. त्या परिस्थितीत सुधारणा दिसू लागेल. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडू लागतील. काही लोकांना नवीन कामाच्या संधी मिळतील, तर काहींना अचानक लाभदायक ओळखी निर्माण होतील. तूळ राशीच्या लोकांसाठी जून महिना आर्थिकदृष्ट्या मिश्र पण प्रगतिकारक राहील. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत, परंतु त्याच वेळी खर्च देखील तुमचे वाढू शकतात. विशेषतः घर, कुटुंब किंवा प्रवासाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आर्थिक स्थितीत स्पष्ट सुधारणा दिसू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादी नवीन संधीचा लाभ तुम्हाला होईल. आता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढलेला तुम्हाला दिसेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल आणि काही प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी जून महिना नवीन ग्राहक आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. परंतु कोणत्याही भागीदारीमध्ये घाई करू नका, कारण ग्रह सांगतात की दिसणारे प्रत्येक लाभदायक प्रस्ताव प्रत्यक्षात तितके फायदेशीर असतीलच असं नाही, म्हणून विचार करा. तूळ राशीच्या लोकांसाठी जून महिना नातेसंबंधाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा राहील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तींची एंट्री होऊ शकते, तर काहींच्या जुन्या नात्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो. पण या महिन्यात स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा असेल. गैरसमज टाळण्यासाठी मनातील गोष्टी योग्य प्रकारे व्यक्त करा. लग्न झालेल्या लोकांसाठी हा काळ तुलनेने चांगला राहील. जर दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नाते आणखी मजबूत होऊ शकते. मित्रांनो, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अचानक भाग्याची साथ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते त्यात प्रगती दिसू लागेल. काही लोकांना नोकरीत बढती मिळू शकते, काहींना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो, तर काहींना समाजात मान सन्मान मिळू शकतो. या काळात घेतलेला निर्णय तुमचे पुढील अनेक वर्ष तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात. तूळ राशीच्या लोकांनी जूनमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः थकवा, झोपेच्या समस्या, मानसिक तणाव आणि पचनाशी संबंधित त्रास तुम्हाला जाणवू शकतो, म्हणून वेळेवर विश्रांती घेणं आवश्यक आहे. या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका, सर्वांना खुश, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ग्रह सांगतात या महिन्यात स्वतःच्या हिताचा विचार अधिक महत्त्वाचा असेल. जून महिन्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा आणि गुलाबी आहे. शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार आहे. शुभ अंक 6 आणि 9 आहे. या महिन्यात तुम्ही ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि तुमची भाग्यवृद्धी होऊ शकते. तूळ राशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना संधी, प्रगती आणि महत्त्वाचे निर्णय घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील, तर काही गोष्टी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळ आल्यावरच संधीचा फायदा घ्यायला विसरू नका. हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.